तर पेअर ऑफ लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स यामध्ये आपण काल कन्सिस्टन्सी हा कॉन्सेप्ट पूर्ण केला. त्याला पाहिलं A1, A2, V1, B2, C1, C2 चे रेशिओज यांचं रिलेशन ठरवतं की दिलेली पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स या युनिक सोल्युशन देतात, नो सोल्युशन देतात का इनफायनाईट सोल्युशन देतात. तिन्हीच्या कंडिशन फिक्स डोक्यात ठेवायच्या. डायरेक्ट क्वेश्चन बनतात त्याच्यावर. आता आपल्याला थेरॉटिकली जो पार्ट आहे या चॅप्टरचा दॅट इज सॉल्विंग लिनियर इक्वेशन्स. तर आपल्याला ऍक्च्युली लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स त्याला सॉल्व्ह करायचा. मी तुम्हाला सांगितलं लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करण्याच्या डिफरंट मेथड्स आहेत. 6-7 प्रकारच्या मेथड्स आहेत. यावर्षी आपल्याला 3 मेथड्स शिकायचं. ग्राफिकल, एलिमिनेशन, सबस्टिट्यूशन. मी आज तुम्हाला तिन्ही मेथडची थेअरी सांगणार. मग उद्यापासून आपल्याला याच्या एक्सरसाइज सॉल्व्ह करायच्या, बुक सोबत ठेवायचं. आता यामध्ये पहिली मेथड ग्राफिकल मेथड. ग्राफिकल मेथड. सेकंड मेथड सबस्टिट्यूशन. सबस्टिट्यूशन मेथड. आणि तिसरी आहे एलिमिनेशन मेथड. या एलिमिनेशनचंच खरं नाव एलिमिनेशन बाय इक्वेटिंग द कोएफिशियंट्स एवढं लांब असतं याचं नाव. पण आपण त्याला शॉर्ट मध्ये हे नाव देतो. आता मध्ये मध्ये कुजू करू नका. तर आपण 1 बाय 1 त्यांना ट्राय करू. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला पाहायचंय ग्राफिकल मेथड. मी फक्त आज कॉन्सेप्ट शिकवत आहे आणि इथं ज्या ज्या आयडिया सांगतो त्याच्याकडे लक्ष ठेवा. ग्राफिकल मेथड नावावरून कळतं की आपण ग्राफ काढून सोल्युशन पाहणार. म्हणजे आपल्याला एक पेअर दिलेली असेल लिनियर इक्वेशनची, म्हणजे 2 इक्वेशन असतील. त्या 2 इक्वेशनचे ग्राफ 2 लाईन्स येतील आणि जर आपल्याला त्यांचं सोल्युशन पाहिजे तर त्या लाईन्स इंटरसेक्ट व्हायला पाहिजे. एक तर इंटरसेक्ट एका पॉइंट मध्ये होती किंवा इनफायनाईट पॉइंट मध्ये होती काल पाहिलेल्या कन्सिस्टन्सी प्रमाणे. तर आपल्याला हे ग्राफ काढल्याशिवाय तर नाही कळणार. ग्राफवरचे काही ठरलेले क्वेश्चन्स आहेत बोर्ड एक्झाम मध्ये. त्याच्यासाठी आधी ग्राफ प्रॉपर काढता आला पाहिजे. ग्राफ बुकही सोबत ठेवायचा आहे उद्या. इथं बसून तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. मी आज फक्त टेक्निक सांगणार आहे. आता ग्राफिकल मेथड बघू आपल्याकडे छोटा कोऑर्डिनेट प्लेन आहे का. चला समजून घ्या. ओके. असं समजा वेळ जाईल. ग्राफिकल मेथड मध्ये आपण एक बेसिक एक्झाम्पल पाहू. x प्लस वाय इज 5 अँड x मायनस वाय इज 1. जेव्हा 2 लिनियर इक्वेशन्स आपण एकाच वेळी सोडवू, दोघांना सेपरेट नाही पाहत, दोघांना एकत्र सॉल्व्ह करतो, तेव्हा त्यांना म्हणतात सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स. एक शब्द येईल दॅट इज सायमल्टेनियस. सायमल्टेनियस इक्वेशन्स. सायमल्टेनियसचा अर्थ असतो एकाच वेळी, ऍट द सेम टाइम. 3 इक्वेशन, 4 इक्वेशन, 5, 6 एन नंबर ऑफ इक्वेशन्स एकाच वेळी सोडवण्याच्या मेथडला सॉल्विंग सायमल्टेनियसली म्हणतात. आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. मी जर फक्त सेपरेटली पाहिलं x प्लस वाय इज इक्वल टू 5 आणि मी जर तुम्हाला कंडिशन देऊ टाकली x अँड y आर ऑल रिअल नंबर्स, म्हणजे काय विचार नका, पहिला चॅप्टर होता. x आणि y सगळे रिअल नंबर्स आहेत, तर याचे किती आन्सर असतील?
फील्ड याला काय इन्फायनाईट असते. ऑल रिअल नंबर्स आहेत ना. तुम्ही सगळे झिरो, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, फ्रॅक्शन सगळे घेऊ शकता. म्हणून याचं नाव रिअल नंबर्स आपण घेतलं. सेपरेट लिनियर इक्वेशन मध्ये व्हेरिएबल 1 असो, 2 असो, 3 असो, 4 असो, n असो, त्याचा ग्राफ नेहमी स्ट्रेट लाईन असतो. ओके. तर याची एक स्ट्रेट लाईन मिळेल. सेम याची पण एक वेगळी मिळेल. पण जेव्हा दोघांना एकत्र सोडू तेव्हा याला इन्फायनाईट आन्सर असतील का? नाही. त्याला 3 टाईपचे आन्सर असतील जे काल शिकले होते. दोन इक्वेशनला जर सायमल्टेनियसली सॉल्व्ह केलं तर आपल्याला एक तर युनिक सोल्युशन मिळेल. याचा अर्थ तो ग्राफ सिंगल पॉइंट मध्ये कट करेल किंवा पॅरलल राहतील, नो सोल्युशन, किंवा कोइन्सिडेंट लाईन्स, इन्फायनाईट सोल्युशन. But when we solve a single linear equation, then in two variables, it may have infinite solutions. लक्षात ठेवा. आता मी जर दोघांना सॉल्व्ह करायचं ठरवलं तर आपण आधी थोडंसं ऑब्झर्वेशन पाहू शकतो. असे दोन नंबर सांगा ज्यांना ऍड केल्यावर +5 येते, सबट्रॅक्ट केल्यावर +1 येतं. 3 आणि 2. काही जण 2 आणि 3 म्हणतील. तर 3 आणि 2 का 2 आणि 3? का बरं? सायमल्टेनियस मध्ये x ला 3 व्हावं लागेल. ऍडिशन मध्ये फरक पडत नाही. 3 2 घ्या का 2 3 घ्या, सबट्रॅक्शनला प्रॉब्लेम आहे. नॉट कम्युटेटिव्ह. म्हणून आपण x ला 3 आणि y ला 2 म्हणतो. हे तर आपण बाय ऑब्झर्वेशन सांगितलं. बट लाईफ तो इतनी आसान नाही. प्रश्न इतके अवघड येतील पाहिल्याबरोबर तर x y सांगताच येणार नाही. मग याला सॉल्व्ह करण्यासाठी आपण ग्राफ करणार. याच्यासाठी फॉर ड्रॉइंग ग्राफ्स आपलं पहिलं काम असतं व्हॅल्यू टेबल. या मेथडचा सगळ्यात मेन पार्टच हा आहे की आपल्याला याचा व्हॅल्यू टेबल तयार करायचा. मी तुम्हाला आता सांगितलं एका लाईनचा टेबल करताना एक्स आणि वायच्या इन्फायनाईट व्हॅल्यूज आहेत. तर मग आम्ही टेबलमध्ये इन्फायनाईट व्हॅल्यू द्यायच्या का? आपल्याला आपल्या एवढ्या पिढ्या वाया नाही घालायच्या. आपल्याला फक्त मिनिमम 2 व्हॅल्यू पाहिजे. मॅक्सिममला लिमिट नाही. तर तुझं नको माझं नको, आपण 3 व्हॅल्यू घेऊ. ठीक आहे. कोणाला म्हणजे सगळ्याला खुश करायचं. पहिलं काम, पहिल्या इक्वेशनला सेपरेटली टेबल बनवा, दुसऱ्याचा सेपरेट टेबल बनवा. इथं बसलेले आता समजा तुम्ही 17 जण आहात, तर 17 जणांनी 17 व्हॅल्यू टेबल बनवले वेगवेगळे, एकमेकाचं काहीच न पाहता, आणि ग्राफ काढला. तर टेबल वेगळे येतील पण आन्सर फिक्स सगळ्याचे एकच येईल. हेच याची खासियत आहे. कारण मी कसा विचार करतो, मी एक्स वाय काय वापरतो माझ्या मनावर. मला काही करून इक्वेशन सॅटिस्फाय करायचे. तर मी व्हॅल्यू टेबल मध्ये पहिल्यांदा x + y = 5 चा टेबल बनवेल. मी एक्झाम्पल घेऊन सांगायलो. मी एकच प्रश्न तिन्ही मेथडने शिकवणार आहे. ठीक आहे. तिन्ही मेथडने म्हणजे आपल्याला सेम आन्सर व्हेरीफाय करता येईल. याचा टेबल बनवताना आपल्याला पाहिजे x, y आणि पॉइंट प्लॉट करायचा x, y. वरचे x आणि y कोण आहे? कोऑर्डिनेट्स. आणि खाली x, y आहे पॉइंट. तर याचा आपल्याला कोऑर्डिनेट्स घ्यायचे. किती घेऊया? 3 घेऊया बस. झाला व्हॅल्यू टेबल तयार. टेबल तयार झाला, व्हॅल्यू टाकायचं. आता आपल्याला आपल्या मनावर आहे, प्लस घ्या, मायनस घ्या, 0 घ्या. तुम्हाला जर एक लाईन ड्रॉ करा म्हणलं कोणी, तर त्याचा एक बेस्ट ऑप्शन सांगतो. एकदा x0 ठेवा, एकदा y0 ठेवा. x0 ठेवला तर y5 येतो, पॉइंट येतो 0,5, आणि y0 ठेवला तर x5 येतो, 5,0. दोन पॉइंट एक्स आणि वाय ऍक्सिसला कट करतील, त्यांना जोडा, स्ट्रेट लाईन तयार. कोणती स्ट्रेट लाईन डायरेक्ट काढायची असेल म्हणून म्हणलं मिनिमम 2 पॉइंट पाहिजे. ते 2 पॉइंट जास्त डोक्याला जर ताण द्यायचा नसेल तर कोणते असले पाहिजे? एकदा x0 करा, एकदा y0 करा. इन्फायनाईट आहे. आपण आपल्या मनाने सोडू. मी x ला 1 घेतो, तर y चुपचाप +4 होईल. इक्वेशन सॅटिस्फाय करा. तर पॉइंट प्लॉट होईल 1,4.
4,1 नाही, पहिला कोऑर्डिनेट एक्स घ्यायचा आहे. आता मी एक्स ला 0 घेतो, माझ्या मनावर आहे. याचा अर्थ तुमच्याही मनावर आहे. तर वायफाय होईल. तर पॉइंट प्लॉट कोण होईल? 0,5. आता थोडं थोडं काही नको म्हणून मी याला निगेटिव्ह करतो. जर मी एक्स ला निगेटिव्ह 3 घेतलं तर वायला पॉझिटिव्ह 8 व्हावं लागेल. कळाले का? निगेटिव्ह 3 ट्रान्सपोज करा, +3 होईल. 5 + 3 8, वायची व्हॅल्यू 8 होईल. त्या तिघांमध्ये तुम्ही दोघांना ऍड करा, नेहमी आन्सर 5 यायला पाहिजे. 1 + 4 5, 0 + 5 5, 8 - 3 is also 5. The point to be plotted -3, 8. हा झाला पहिला व्हॅल्यू टेबल. सेम आता आपण दुसऱ्या इक्वेशन साठी दुसरा टेबल करू. दुसरं इक्वेशन आहे x - y = 1. आता बघा याच्यामध्ये याला आणि याला काही पाहायची गरज नाही. तुम्ही सायमल्टेनियसली नंतर सॉल्व्ह करा. या टेबलला पाहून हा टेबल बनवायचा नाही. तो त्याचा स्वतंत्र टेबल आहे आणि ही त्याची खरी मजा आहे. एक्स ला 3 घेतो, y 2 व्हावं लागेल. एक्स ला 4 घेतो, y ला 3 व्हावं लागेल. तरच 1 येईल ना. आता मी y 0 घेतो, तर एक्स ला 1 व्हावं लागेल. काही अडचण नाही. मुद्दाम 0च्या केस घेत आहे. कन्फ्युजन. आपण 0च्या केस टाळतो आणि बऱ्याचदा तेच येते परीक्षेत. म्हणून 0च्या केसची सवय राहू. यशस्वी होण्याचा एकच मार्ग, ज्याची भीती वाटते त्याच्या मागे लागा, त्याला सोडायचं नाही. आता 2 टेबल तयार आहेत. इंग्लिश इंटरेस्टिंग आहे. तबले पण तयार आहेत. 2 तबले. आता आपल्याला घ्यायचंय ऍक्च्युअल मध्ये कोऑर्डिनेट प्लेन. चला कोऑर्डिनेट प्लेन घेऊ. पहिल्या लाईनला आधी त्याच्या पद्धतीने प्लॉट करायचंय. तर x1 y4. आता आपण थोडस जे लागतात त्या व्हॅल्यू घेऊ. 0 1 2 3 4. अजून याच्यामध्ये एक्स मध्ये हायएस्ट कोण आहे? एक्स मध्ये 1 आहे, 0 आहे, -3 आहे. चला इथे याची ऍक्च्युअली गरज नव्हती. एक्स मध्ये कोण कोण पाहिजे? 0 1 -3 3 1. हा 4 आपल्याला इकडे कामाला येणारच आहे. 4 पर्यंत जायचं आपल्याला इकडे. दोन्ही टेबल करायचं आहे इथं. दोन्हीसाठी एक्सच्या सगळ्या व्हॅल्यू पहा. तर एक 0 पाहिजे आहे, 1 आहे, 3 आहे, 4 आहे, -3. -3 ला इकडे या. 1 2 3. तर इथं -3 असेल. हा 0 1 2 3 4. हे झाले एक्सच्या पॉसिबल व्हॅल्यूज. मी अंदाजे काढायलो. वाय मध्ये बघा मिनिमम 0 आहे, मॅक्सिमम 8 आहे. 8 थेट वर गेला. आता याच्यात बघा इथे 0 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 सगळे पॉझिटिव्ह आहेत. तर चला 1 2 3 4 5 6 7 8. आपल्याला जे पाहिजे तेच घेऊ. एक 0 आहे, 2 आहे, 3 4 5 आणि 8. आपल्या कामापुरते घेतले आपण सध्या. आता पहिलं काम, पहिल्या टेबलचा ग्राफ. फर्स्ट पॉइंट टू बी प्लॉटेड 1, 4. आपली सवय 9वीला शिकलेली. एक्स मध्ये 1 चाला, वाय मध्ये 4. इथे येऊन थांबणार, नंतर सजू त्याला. 1, 4 झालं. सजवायचा प्रकार असतो, ते सजवणे. ठीक आहे, सजवायचं. अजूनही सजवत ते नंतर सजवू. 0 5. एक्स कोऑर्डिनेट 0 म्हणजे पॉइंट येतो वाय ऍक्सिस वर. म्हणजे याचा अर्थ आपण हे शिकलो होतो, आपण ओरिजिन वर एक्स मध्ये चालायचंच नाही, वाय मध्ये +5 वर जायचंय. तर इथं जेवढं का चालून इथेच येणार आपण. -3 8. एक्स मध्ये निगेटिव्हला 3 स्टेप चला. इथून -3 आलं आणि वर जाऊन
8ला थांबलो. काय झालं? त्याची काळजी करू नका. ठीक आहे. हे 8 आहे. तुला लईच ऍक्युरेट पाहिजे काय? चला ठीक आहे. आता आपण ही एक लाईन असल्यामुळे या पॉइंट्सला जोडून लिहू. आता लक्षात घ्या, तिन्ही पॉइंट कोलिनियर आले, याचा अर्थ आपलं इक्वेशन बरोबर सॉल्व्ह झाले. इथे जर गडबड झाली तर त्यातला एक जण रस्ता चुकून कुठेतरी निघून जाईल. तो पॉइंट जर चुकून दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये कुठेतरी सरकला तर 2 लाईन्स बनतील. स्ट्रेट लाईन काय सांगते, एकदा निघाला त्या रस्त्याने की सगळे त्याच लाईनवर दिसले पाहिजे. तर सगळे एका लाईनवर आले. सजवणे काय काय असते याच्यात, हे सजवणं झालं पहिल्यांदा. आता हे कोणत्या लाईनचं इक्वेशन आहे ते लिहा. दिस लाईन रिप्रेझेंट दिस इक्वेशन. ते लिहायचंय, लिहिणं चांगलं असते कधी. ठीक आहे, मार्क भेटतात ना. हा म्हणजे म्हणजे हे जे आपण सोल्युशन काढले पॉइंट्स ते प्लॉट केल्यावर लाईन स्ट्रेट येत आहे की नाही ते काय झाले मग? पण नाही आली समजा. असं कसं येत नाही? लिनियर इक्वेशन आहे, डिग्री 1 आहे. ती जर नाही आली तर व्हॅल्यू टेबल चेक करा. लाईन जर स्ट्रेट नाही आली, सिंगल स्ट्रेट लाईन नाही आली, तर व्हॅल्यू टेबल चेक करा आपण बरोबर घेतलेत का, सॅटिस्फाय करायले का. बघ ना 1,4 5 व्हायले की नाही, व्हायले की नाही इथं सगळीकडे. मग इक्वेशन काय केलं आपण, एक्स आणि वाय असे घ्या की ऍड केल्यावर पाय आलं पाहिजे. इथे यायले की नाही बघ. बघ यांची सम किती आहे, यांची किती आहे, यांची किती आहे, मी ते सांगितलं ना. बिफोर ड्रॉइंग द ग्राफ, आपापसात बोल नका बेटा, संसाराच्या गप्पा नंतर मारा. मी काय सांगायलो, बिफोर ड्रॉइंग द ग्राफ मेक शुअर टेबल इज अॅक्युरेट. टेबलचा अर्थ आहे काढलेल्या इक्वेशनला त्या व्हॅल्यू सॅटिस्फाय करतात की नाही. ते जर बिघडलं तर हा ग्राफ येणारच नाही, ती लाईन सिंगल नाही होणार. एक जरी पॉइंट, म्हणजे असं समजा की हा पॉइंट चुकून इथं आला तर, सॉल्विंग मध्ये जर इथं आला तर हे दोन एका लाईनवर येत आहेत, यानं रस्ता सोडला ना, हे तर दुसऱ्याच लाईनवर गेलं. तर एका इक्वेशनच्या 2 लाईन येत नसतात. अ सिंगल लाईन लिनियर इक्वेशन रिप्रेझेंट्स अ सिंगल लाईन ओनली. आणि हे आपण तिन्ही एकाच लाईनवर आले याचा अर्थ दिस इज करेक्ट. तर तिथून जाऊन नंतर इकडे पाहायची वेळ येऊ नये, यालाच करेक्ट करा म्हणजे ते आपोआप नीट येणार आहे, त्याला चुकायला चान्सच नाही. लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या. आता पुढचं बघ, 3 2 मध्ये मध्ये बोल नका. एक्स मध्ये 3, वाय मध्ये 2. चला 2 इथे आहे. 4 3, एक्स मध्ये 4, वाय मध्ये 3. लेट्स से इथे आहे 1,0, एक्स मध्ये 1, वाय मध्ये जायचंच नाही म्हणते, तर तिथंच येईल. आता यांना जोडून द्या, एका रस्त्यावर यायलाच पाहिजे. सजवा. हा कोण आहे सर, एक्स मायनस वाय इक्वल्स 1. हा बरं दोघं कुठे इंटरसेक्ट झाले, हे झाले एक्सच्या 3 ला आणि वायच्या 2 ला. तर इंटरसेक्शन आहे 3,2. इंटरसेक्शनच असते सोल्युशन. तर बघा x3 y2, आता ठेवा दोन्ही इक्वेशनला सॅटिस्फाय करायला की नाही. दिस इज कॉल्ड ग्राफिकल सोल्युशन. ठीक आहे. आणि मी तर आता कोणता स्केल वगैरे नीट नाही वापरला तरी बघा 3,2 वर इंटरसेक्ट झाला. तर तुम्हाला थोडासा कोऑर्डिनेट प्लेनचा अंदाज पाहिजे, किती डिस्टन्स वर आपण घ्यायचं. समजला तुझा डाऊट क्लिअर झाला. पुढे जायच्या आधी एक गोष्ट क्लिअर सांगतो सगळ्यांना, हे 2 टेबल ऍक्युरेट करायचे. मी घेतलेलं इक्वेशन खूप सोपं आहे, त्यामुळे हे टेबल खूप लवकर आले. आपण जेव्हा ऍक्च्युअल एक्झरसाइज करू तेव्हा एसी ते घाम येईल त्याला सॉल्व्ह करताना. इथं ऑलरेडी एसी नाहीये, घाम येणारच आहे, फक्त इथं घामाची मात्रा जास्त वाढेल, एवढाच फरक आहे.
गोष्ट लक्षात घ्या. पण मी तुम्हाला याचे हॅक्स देईल. त्याला कसं पटकन सॉल्व्ह करायचं. कोणाला डिनॉमिनेटर मध्ये घ्यायचं, कोणाला सबस्टिट्यूट करायचं. मी सोप्या मेथड सांगेल. समजली ग्राफिकल मेथड? जिथे दिलेल्या 2 लाईनचे ग्राफ इंटरसेक्ट करतात, तेच असते सोल्युशन. सोल्युशन मध्ये नेहमी पहिला कोऑर्डिनेट x चा लिहायचा, x ॲक्सिसचा, दुसरा y ॲक्सिसचा. याचा आन्सर आज 3,2 आणि उद्या 2,3 असं नाही म्हणायचं. हे फिक्स आहे. सदा सर्वदा योग तुझा घडावा. याचा आन्सर नेहमी 3,2च येणार. बेटा आपापसात बोल नका. हा उद्या तुला सोडवायला लावतो थांब. आधी इकडे बघ. चला ही मेथड कळली सगळ्यांना? लेट अस मूव्ह टू नेक्स्ट मेथड. हे हो गया ग्राफिकल मेथड. आता तुम्हाला चला याच ह्याच्यावर एक छोटासा प्रश्न. ती कॉन्फिडन्स लाईन एक सेक्शन आणि वाय ऍक्सिसला ओव्हरलॅप म्हणजे एकावर एकच एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस दोन्ही पण. हा ती लाईनच एक्स ऍक्सिस वर केव्हा येईल तूच सांग. एक एक्स आहे एक्स वाला एका त्याची कॉर्डिनेटची लाईन ओव्हरलॅप करायची आणि दुसरी 0 पासून जाईल त्याचा हे कसं द्यायचं. दुसरी कुठून तरी कट होईल ना. मग तेच इंटरसेक्शन राहील ना. ते एक्स वर कुठं आलं, वाय वर 0 येईल. तुझ्या म्हणण्यानुसार हा जर कोऑर्डिनेट प्लेन आहे आणि तुझं म्हणणं आहे की एक लाईन याच लाईनवर आली, बरोबर? त्याचा तुझा प्रश्न. आणि दुसरी समजा ती अशी आली, तर याला बघशील ना, हे आन्सर आहे. अरे दोघं कुठे भेटायले ते बघायचं. सिंपल गोष्ट. समजा तुझ्या म्हणण्यानुसार तर ही जर अशी आली, तो ओरिजिन त्याचा आन्सर आहे 0,0. भेटले म्हणजे उत्तर येणार. एक आहे. या 2 जर युनिक सोल्युशन देत असतील तर लक्षात घ्या काय चाललंय. लक्षात घ्या. मला विचारा. त्यासाठीच आहे. दोन्ही ओव्हरलॅपिंग असतील. मला सांग या लाईनचं इक्वेशन काय? एक्स ऍक्सिसचं इक्वेशन काय असते? y इज इक्वल टू 0. आणि एक्स ऍक्सिसचं इक्वेशन y इज इक्वल टू 0. y ऍक्सिसचं इक्वेशन दोघांचं सोल्युशन काय राहील? ते आहे. आता जर तुम्हाला सांगितलं एक्स आणि y ऍक्सिस एकमेकाला कुठे इंटरसेक्ट करतात? ओरिजिन वर. का बरं? कारण एकाचं इक्वेशन x इज इक्वल टू 0, एकाचं y इज इक्वल टू 0 आहे. याचा अर्थ x, y 0,0 आहे. वही तो देखना है. त्या क्वाड्रंट्स मध्ये 2 इक्वेशन्सच्या लाईन्स कुठेही येऊ द्या, काही टेन्शन नाही. ही एकदम काय म्हणतात त्याला वेल प्रूव्ड मेथड आहे. त्याला काही म्हणजे चॅलेंजेस नाही. काय डाऊट आहे माहिती तुझा? चलो आगे. आता आपण जाऊ नेक्स्ट मेथड कडे. सबस्टिट्यूशन मेथड. सबस्टिट्यूशन मेथड. नीट आहे का? ते जायच्या आधी मी तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारतो. हे पहा. आपल्याला बोर्ड एक्झाम मध्ये कसा प्रश्न येऊ शकतो? 2 लाईन्स देतील. त्यांना म्हणतील एका कोऑर्डिनेट सिस्टीमवर प्लॉट करा. त्याच्यामध्ये एक ट्रायंगल बनेल. त्या ट्रायंगलचा एरिया सांगा. हे बघा हे ट्रायंगल. सर याचा एरिया तर मी आता सांगतो. सांग की मग. एरिया असतो. हा तर राईट अँगल ट्रायंगल आहे. आहे? नाही. त्याची हाईट राईट अँगल आहे. हाफ इंटू बेस इंटू हाईट. हाफ इंटू बेस इंटू हाईट. तर हाईट बघा 2 युनिट्स आहे. दिसते? बेस किती आहे? सर बेस साठी आम्हाला हा पॉइंट माहित पाहिजे. कारण हा माहिती आहे. सर हा पॉइंट केव्हा येईल? या लाईनच्या इक्वेशन मध्ये तुम्हाला पॉइंट शोधायचा असेल तर तुम्हाला एक टेक्निक सांगतो. हेच आहे ना ते. पण याच्यामध्ये एक गोष्ट समजून घ्या. जर तुम्हाला हा पॉइंट माहित नाही तर तो कसा शोधायचा? तर बघा तो कुठे कट केला? एक्स ऍक्सिसला.
एक्स ऍक्सिसला कट करतो याचा अर्थ y 0 आहे. हे कोणत्या लाईनचं इक्वेशन आहे? x मायनस y इज इक्वल टू 1 चं आहे. तर सांगा इथे तुम्ही x ला 0 ठेवा. सॉरी y ला 0 ठेवा. तर x किती असेल? 1. बघा इथे 1 होताच ना तो ऍक्च्युली 1 होताच, पण आता हा 1 होता. हा सांगा हा पॉइंट किती असेल सांगा. कोणत्या लाईनवर आहे बघा. ब्रेन चालू ठेवा, डोळे नाही. ब्रेन या लाईनवर आहे ना. कट कुठं करायले? एक्स ऍक्सिसला. याचा अर्थ y 0 आहे. तर या इक्वेशन मध्ये y ला 0 ठेवा ना. 6 5 आहे. आपण लाईन काढताना जरी माहित नसेल तो कोण आहे, तर आपल्याला इक्वेशन तर माहिती आहे ना. कोऑर्डिनेट जॉमेट्री मोस्ट पॉवरफुल टूल विथ व्हिज्युअलायझेशन. अल्जेब्रा विथ व्हिज्युअलायझेशन. याची एवढी ताकदच नाही कशात. हा 0.5 सर का पाहिजे होता? अरे बाबा त्याच्याशिवाय बेस नाही सांगता येणार ना ट्रायंगलचा. आता बघा बेसचा हायएस्ट कोऑर्डिनेट 5, लोएस्ट कोऑर्डिनेट 1, ही लेंथ 4 आहे. लेंथ 4 आहे. कळलं का? डिस्टन्स फॉर्म्युला वापरून काढता येते का लेंथ बघा. सर हा पॉइंट 1,0 आहे. 5,0 आहे. ही लेंथ काढण्याचा डिस्टन्स फॉर्म्युला x2 मायनस x1 होल स्क्वेअर 5 मायनस 1 4 होल स्क्वेअर y2 मायनस y1 ते तर दोन्ही झिरोच आहेत तर झिरोच आले. तर 4 चा स्क्वेअर 16. 16 चा स्क्वेअर रूट घ्या 4. बघा 5 मायनस 1 4 येते तिकडे. तुम्ही डिस्टन्स फॉर्म्युल्याने डायरेक्ट नाही, इथे डायरेक्ट म्हणून बघू नका. ते तर मलाही कळते तिथे डायरेक्ट 4 आहे. मी तुम्हाला सांगालो असे कोणतेही 2 पॉइंट दिले तुम्हाला तर लेंथ काढण्यासाठी स्केल घेऊन बसू नका. डिस्टन्स फॉर्म्युला वापरा. इथे 4 दिसायला चांगली गोष्ट आहे. तर या ट्रायंगलचा बेस किती आहे? 4. हाईट किती आहे? 2. 4 into 2 8. 8 चा हाफ. त्याचा एरिया आहे 4 स्क्वेअर युनिट. असा तुम्हाला बोर्ड एक्झाम मध्ये प्रश्न येणार. तर प्रॉपर तुम्ही आधी ग्राफ काढणार, ट्रायंगल पाहणार, त्याचे पॉइंट्स घेणार. आणि ह्याचा आन्सर बघा इथे 3,2 ऑलरेडी आहे दोघांचं इंटरसेक्शन. या सगळ्या गोष्टी शिकायच्या असतात. चलो आगे. आता आपण याच क्वेश्चनला घेऊ. आपल्या मेथडचं नाव आहे सबस्टिट्यूशन. इकडे लक्ष द्या. मी इथे काही गोष्टी सांगतोय त्याच्याकडे थोडस प्रॉपरली लक्ष देणे. आता आपण मेथड शिकतोय सबस्टिट्यूशन. नावावरून कळाले कोणाच्या तरी ऐवजी कोणाला खेळवायचंय. क्रिकेट चालू आहे, इंजर्ड झाला प्लेयर, त्याला बसवलं, त्याच्या जागी दुसरा खेळायला आला. बॅटिंग केली, सगळं झालं, नंतर तो नीट झाला ना वापस आला. सबस्टिट्यूट प्लेयर म्हणतो. हा तोच आहे. सबस्टिट्यूशनची गरज काय? प्रॉब्लेम असा आहे आम्हाला कोणते इक्वेशन सोडवायला सोपे वाटतात? सिंगल व्हेरिएबलचे. कारण एकच व्हेरिएबल असते पटकन आपण ट्रान्सपोज करून आन्सर काढतो. पण इथं दिले 2. तर आपण काय म्हणतो तुम्ही 2 नाही 200 द्या. आम्ही असं काहीतरी जुगाड लावणार आणि त्याला एकाच व्हेरिएबल मध्ये आणणार. कारण आपल्याला सवय एका व्हेरिएबलला सोडवायची. तर सगळ्या मेथड्स या बनल्यातच याच्यासाठी की आपण व्हेरिएबलला रिड्यूस करायचं असतं. मॅथ्स मध्ये बेसिक रूल लक्षात ठेवायचा. तुम्हाला जर ऍक्युरेट आन्सर काढायचे आणि लवकर काढायचे तर रिड्यूस द नंबर ऑफ व्हेरिएबल्स. जेवढे कमी व्हेरिएबल्स तेवढ्या लवकर आन्सर येतो. कधी लक्षात ठेवा. तर सबस्टिट्यूशनचं कामच आहे 2च्या ऐवजी एका व्हेरिएबल मध्ये आणणं. आता आपल्या मनावर काही रूल सांगायला नीट ऐका. ते काही लिहिणार नाही, ऐकायचे तर डोक्यामध्ये फिट करायचे. पहिला रूल, दिलेल्या 2 इक्वेशन मध्ये कोणतंही असं एक इक्वेशन शोधा. आता इथं तर दोन्ही सोपेच आहेत. मी तुम्हाला जनरलाइज करून सांगायला. असं कोणतंही इक्वेशन शोधा ज्याच्यात x किंवा y चा कोइफिशियंट +1 असेल. ठीक आहे. सर इथे पण x चा +1 आहे, इथे y चा +1 आहे. इथे x चा 1 आहे, y चा -1 आहे. 1 असला पाहिजे बस. माझं म्हणणं एवढंच आहे. +1 असेल तर व्हेरी गुड. पहिलं काम ते करायचं. त्याला आपण घ्यायचं फॉर सबस्टिट्यूशन. आज लक्षात ठेवा उद्या क्वेश्चन करताना तुम्हीच मला सांगायचं. म्हणून ऐका. मी काय करतो फ्रॉम 1. ठीक आहे का? मी कोणतंही एक इक्वेशन निवडणार. यू आर फ्री टू चूज वन ऑफ द इक्वेशन्स फॉर सबस्टिट्यूशन.
मग 1 मी इथे लिहील x प्लस y इक्वल्स 5. आता माझ्या मनावर आहे x किंवा y दोघांचाही कोएफिशियंट 1 आहे. तर त्याला सबस्टिट्यूट करा ज्याचा कोएफिशियंट 1 आहे. नसेल तर आपलं दुर्दैव. आपल्याला एक्स्ट्रा मेहनत घ्यावं लागेल. तिथे घ्यावंच लागणार आहे. मेहनती शिवाय फळ नसतं बेटा. तर या दोघांपैकी एकाला सबस्टिट्यूट करा. मी चला x ला करतो. x ला सबस्टिट्यूट करतो याचा अर्थ y ला हाकलतो. तर बघा x च्या जागी कोण येईल आता? 5 मायनस y. आला सबस्टिट्यूट क्लिअर. आता मी जर रूल सांगायलो त्याच्याकडे लक्ष द्या. दोन पैकी कोणतं इक्वेशन निवडा फॉर सबस्टिट्यूशन. निवडलेल्या इक्वेशन मध्ये कोणत्याही एका व्हेरिएबलला निवडा. शक्यतो त्याला निवडा ज्याचा कोएफिशियंट +1 आहे. मग जे भेटते तुम्हाला याला मस्त एक डबा करा आणि त्याला नंबर देऊन टाका. कळलं काय सांगायला? नीट आहे का? आपण 3 इक्वेशन बनवले. पण तिसरं इक्वेशन ऍक्च्युली याचं दुसरं व्हर्जन आहे. तेच सांगायला ना ते. का असं सांगायला बाकी काहीच नाही. आता बघा हे जे आले ना एक महत्वाची गोष्ट. आलेलं सबस्टिट्यूशनचं इक्वेशन ही व्हॅल्यू x ची आलेली आहे. ही व्हॅल्यू वरच्या दोन पैकी एका इक्वेशन मध्ये ठेवायची. कुठे ठेवायची? आपल्या मनावर नाही. ऐका त्याचा रूल सांगतो आणि त्याचं रिझनही सांगतो. हे ज्या इक्वेशन पासून बनवलंय त्याच्यात नाही ठेवायचं. ते बनवलंय कोणापासून? 1 पासून. तर 1 मध्ये नाही ठेवायचं. का नाही ठेवायचं सर? ठेवून बघा. मी जर इथं ठेवलं 1 मध्ये तर इथंच तर 5 मायनस y प्लस y इज इक्वल टू 5. y कॅन्सल 5 इज इक्वल टू 5. ऑलवेज ट्रू. का? अरे बाबा त्याच्यापासूनच बनवायचे तर ट्रू असणारच. आपल्याला एक्स वाय काढायचं आहे आणि तुम्ही ठेवून एक्स आणि वाय दोघांनाही गायब करायला तर तुम्हाला काढायचं कोणाला? त्याच्यामुळे लक्षात ठेवा जिथून सबस्टिट्यूशन बनवलं त्याच्यात नाही ठेवायचं. तर उरलेलं इक्वेशन कोण आहे? 2 आहे. त्याला 1 वरून बनवलं तर 1 मध्ये नाही ठेवायचं. हे सगळे महत्वाचे हॅक्स आहेत. आता बघा इथं शब्द लिहायचा सब म्हणजे सबस्टिट्यूट x इज इक्वल टू 5 मायनस y इन इक्वेशन 2 मध्ये ठेवा. तर 2 घ्या आधी. हे सगळं बोर्ड एक्झाम मध्ये कसं लिहायचं ते सांगायला. कोणाचं सबस्टिट्यूशन आहे? x चं. तर x च्या जागी 5 मायनस y ठेवायचं. इथे ठेवून द्या. 5 मायनस y आणि पुढे एक मायनस y आहे. नाही तर हा मायनस y यालाच म्हणतात. तिथे x ची व्हॅल्यू आहे इज इक्वल टू 1. बघा आता एकच व्हेरिएबल राहिला की नाही. आता आपल्याला आनंद होतो. कारण सिंगल व्हेरिएबल सॉल्व्ह करायला सोपं असतं. म्हणून हे सगळ्या मेथड शोधल्यात मॅथमॅटिशियननी. काम टाळणारे लोक लवकर काम करतात. चला किती होईल? 5 मायनस 2y हे यायला पाहिजे इंटिजर. 2y ला तिकडे पाठवा 5 ला इकडे 1 ला इकडे आणा. तर 2y होतो 4 आणि याला डिवाइड केल्यावर y किती येतो? 2. ठीक आहे. आता मी काढलेल्या रे डायग्राम्स कडे लक्ष द्या. 3 आलेला कुठे ठेवला? 2 मध्ये. ते घाबरलं रे डायग्राम म्हणल्यामुळे. त्याला इकडे आणून 2 मध्ये ठेवलं. कोणते कुठे ठेवायचे हे सांगायला. सिम्प्लिफाय करून एक व्हेरिएबल आला. आता पुढची रे डायग्राम. जिथे सबस्टिट्यूट केले तिथे आणून ठेवा. का बरं? सर 3 मध्ये कुठे ठेवता येते? कोण नाही म्हणाले. त्याचं नावच आहे सायमल्टेनियस. एकत्र सॉल्व्ह करायला. तुमच्याकडे जर समजा 50 इक्वेशन झाले. किती? 50. तर काय करायचं? क्वेश्चन सोडून द्यायचा. ठीक आहे. जर 50 इक्वेशन झाले आणि तुम्ही काहीतरी सॉल्व्ह करून एका व्हेरिएबलला शोधलं तर तुमच्या मनात प्रश्न राहील. सर हे आलेला आता कुठे ठेवतो? तर 50 जण आहेत. कुठे ठेव बाबा? आन्सर येणार. का? सायमल्टेनियस आहे. तर मी या y इज इक्वल टू 2 ला 3 मध्ये ठेवू शकतो, 2 मध्ये ठेवू शकतो, 1 मध्ये ठेवू शकतो. मग ठेवा कुठं? 3 मध्ये ठेवा. कारण बघा डायरेक्ट x भेटते. तर हे काम करायचं. पुट. इथं सबस्टिट्यूट लिहायचं नाही. इन इक्वेशन 3. तर 3 आहे x इज इक्वल टू 5 मायनस y. y किती आला? 2. तर इथून x किती आला? 3. तर फायनली लिहायचं सोल्युशन.
आधी एक्स कोऑर्डिनेट मग वाय कोऑर्डिनेट. तेच आन्सर आलं का जे ग्राफनं आलं होतं? असं कसं झालं सर? इट्स अ मेथड. मेथडचा अर्थ आन्सर बदलला नाही पाहिजे. नाही तर म्हणताल मी या मेथडनं वेगळं काढलं, त्या मेथडनं वेगळं काढलं, मी किती मोठा मॅथमॅटिशियन आहे. चपलीनं मार खायचे काम आहे. त्याचं नाव मेथड आहे. मेथड बदलली तरी आन्सर नाही बदलला पाहिजे. समजे कुछ? तर सबस्टिट्यूशनचे बेसिक रूल्स काय काय सांगतात? कोणतंही एक इक्वेशन घ्या, कोणतेही घ्या. त्यामध्ये जनरली असा व्हेरिएबल निवडा ज्याचा कोएफिशियंट +1 आहे. नसेल तर असा निवडा ज्याचा कोएफिशियंट 2 किंवा 4 किंवा 5 किंवा 6 असे आहेत ज्याच्यामध्ये डिव्हाइड होऊ शकते लवकर. इथे आयडिया आहे, आयडिया. 3, 7 घेऊन उपयोग नाही. 9th स्टँडर्डला शिकलो होतो. रॅशनल नंबर नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग येतो. तर त्याचा आन्सर फायनल नाही डायरेक्ट सांगता येत. शक्यतो 2, 4, 5 आले तर कंप्लीट डिव्हाइड होतात नंबर. आठवते 9th ला शिकलेलं. 2 असावा, 5 असावा, 2 चा किंवा 5 चा पॉवर असावा किंवा 2 आणि 5 च्या पॉवरचं प्रोडक्ट असावं. तर ते कसे असतात? टर्मिनेटिंग असतात. तर ते तुम्हाला मी क्वेश्चनमध्ये सांगेन. सबस्टिट्यूट केल्यानंतर सॉल्व्ह करा. ज्याच्यापासून सबस्टिट्यूट केलं त्याच्यात ठेवू नका. दुसऱ्यामध्ये ठेवा. मग आलेल्या उत्तराला सबस्टिट्यूट मध्ये ठेवा. तर व्हेरिएबल्स जागेवर सापडतील. दिस इज सबस्टिट्यूशन मेथड. मेथड बदलल्यावर आन्सर बदललं नाही पाहिजे. आता परीक्षेत प्रश्न आहे ट्रू ऑर फॉल्स. गणिताच्या परीक्षेत 2 मेथडनं एकानं क्वेश्चन सोडवला आणि त्याचे 2 आन्सर आले वेगवेगळे. तर त्याने बरोबर केलं का? त्याला म्हणायचं हो, कारण तो मीच होतो. असं म्हणायचं नाही. चला, आता आपल्याकडे आहे लास्ट मेथड. इंडियन आयडॉल मधला एलिमिनेशन राऊंड. ठीक आहे? एलिमिनेशन राऊंड. एलिमिनेटचा अर्थ असतो काढून टाकणे, रिमूव्ह करणे. आपण पहिल्यांदा काय केलं? रिमूव्ह नाही केलं कोणाला, सबस्टिट्यूट केलं. म्हणजे त्या प्लेयरला इंजुरीमुळे बसवलं आणि दुसऱ्याने त्याच्या जागेवर खेळायचं काम केलं. तर जो रेकॉर्ड होतो ना, तो जो इंजुअर्ड झाला प्लेयर त्याच्या नावावर असतो. सबस्टिट्यूशनचा अर्थ समजून घ्या. समजा कोहली खेळत असताना इंजुअर्ड झाला आणि त्याच्याऐवजी जर रोहित शर्मा आला आणि त्याने जर सेंचुरी मारली तर त्या सेंचुरीचा रेकॉर्ड रोहित शर्माच्या नाही विराट कोहलीच्या नावावर असतो. बघा फुकटात त्याच्या नावावर झालं. सबस्टिट्यूट आहे ना, आता त्याचं ते बिचार इंजुअर्ड झालं म्हणून त्याला ते नाव भेट. एलिमिनेशनचा अर्थ तसा नाही. त्याला फायनल 11 मध्ये ठेवलंच नाही, काढून टाकलं. तू काय कर बेटा, तिकडे बस, आमचे कपडे सांभाळ. एलिमिनेट काढूनच टाकलं, त्याला फायनल मध्ये ठेवलंच नाही. तर दोन्ही मेथड वेगळ्या आहेत. तिथं आपण सबस्टिट्यूट करतो, इथे एकाला गायब करतो. काम एकच असते, एका व्हेरिएबल मध्ये आणा. वापस तेच एक्झाम्पल घेऊ. ते का घ्यायलो? कारण मेथड बदलली तरी आन्सर बदलत नाही हे मला सांगायचंय. आता ह्याचे पण काही नियम आहेत, जसे त्याचे होते. आता आपल्या मनावर आहे कोणाला एलिमिनेट करायचं. एक्स करू शकता, वाय करू शकता, दोघाला एकदाच करू नका. आठवा, दोन्ही एकदाच एलिमिनेट केव्हा होतात? जेव्हा दोघांचे रेशो सेम होतात. A1:A2 divided by is equal to B1:B2 not equal to C1:C2, then lines are parallel. इनकन्सिस्टंट म्हणजे सोल्युशनच येणार नाही. आता मला जर सोल्युशन काढायचंय तर दोघाला एलिमिनेट करू काय? कोणातरी एकाला करायचं. आता जसे सबस्टिट्यूट साठी आपण काही पद्धती डोक्यात ठेवल्या, एलिमिनेशन साठी रूल लक्षात ठेवा. कोणाला एलिमिनेट करता येते? पहिला क्वेश्चन कोणालाही, म्हणजे जे क्वेश्चन मध्ये आहेत ते. कोणताही व्हेरिएबल एलिमिनेट करायचा असतो, कोएफिशियंट नाही. आता ज्या व्हेरिएबलला एलिमिनेट करायचंय त्याचे कोएफिशियंट सेम असले पाहिजे. फर्स्ट रूल, कोएफिशियंट सेम असले पाहिजे, साइन ऑपोजिट असले पाहिजे. कारण +3 - 3 0, +y - y 0, +x - x 0. 0 झालं म्हणजे ते कटलं ना, एलिमिनेट झालं. सर मग कोएफिशियंट सेम नसतील तर करा. तेच काम. कसे करायचे? शिका. तेच आहे. आपल्याला तेच टप्प्याटप्प्याने पुढे जायचंय. कळण्यासाठी सोपं एक्झाम्पल घेतलंय. आता या दोघांमध्ये मी x ला उडू शकतो, y ला उडू शकतो. उडवणं जास्त सोपं y ला आहे. y दोघांचा कोएफिशियंट 1 1 आहे.
कोएफिशियंट 1 1 आहे. एक प्लस एक मायनस आहे. प्लस मायनस असं तर ऍड करा. पॉझिटिव्ह निगेटिव्हची सम 0 असते. आता इथे एक नियम लिहितो. माहित असते पण लक्षात ठेवा. फारच घाण झाले. तर एक रूल लक्षात ठेवायचा इथे लिहितो. जर बेटा सेम साइन असतील तर नेहमी सबट्रॅक्शन करा. हे विसरला तर स्वतःची शपथ आहे. आणि जर डिफरंट साइन असतील तर नेहमी ऍड करा. एवढं जरी लक्षात ठेवलात ना तर या जन्मात फायदा होते. सेम साइन सबट्रॅक्शन, डिफरंट साइन्स ऍडिशन. ज्याला उडवायचं त्याच्यासाठी. ठीक आहे. आता आपल्याला एलिमिनेट करायचंय y ला. तर y चे बघा कोएफिशियंट सेम. पहिलं काम रूल तर एवढाच लिहिला. बट कोएफिशियंट सेम पाहिजे तरच हे होऊ शकते. हा कोएफिशियंट सेम असलं तर चला ठीक आहे. मग आता काय करा, सरळ द्या ऍडिंग इक्वेशन्स 1 and 2 दोघाला ऍड करायचं. का ऍड करायचं कळलं ना. y एकदा प्लस आहे एकदा मायनस आहे, सेम कोएफिशियंट आहे, एलिमिनेट होतो. तर आपण इथे लिहायचं मस्तपैकी x प्लस y. इकडे लक्ष द्या रे बाबा. x मायनस y 1 आपल्याला ऍड करायचंय. ऍड मध्ये बघा हा तर 0 होईल. इथे आला 2x आणि इकडे आला 6. 6 ला 2 ने डिवाइड करा. एलिमिनेशनने किती सोपं काम केलं. आधी तर y ला जोडवलं. सुपारी दिली त्याची. तुला नेहमीच एकच टार्गेट आहे, सिंगल व्हेरिएबल आणा. सिंगल आणला आलं. सर आता याला ठेवा कुठं. सगळं रान मोकळे. सबस्टिट्यूट नाहीच आहे. 1 मध्ये ठेवा, 2 मध्ये ठेवा, कुठे ठेवा. जे सोपं वाटते कॅल्क्युलेशनला तिथं ठेवा. तर पुट x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 2. तुम्ही 1 म्हणता बे. हा आता इथं इज इक्वल टू 1. 1 मध्ये ठेवलं तरी येते, काळजी करू नका. 3 मायनस y 1 आला म्हणजे y किती येते बघा 2 येतं. बघा आपलं परत आन्सर सोल्युशन मध्ये काय आलं. 3,2 झालं ना. दिस इज एलिमिनेशन मेथड. तर या सगळ्या मेथड आपल्याला हेच शिकवतात की मेथड कोणतीही वापरा, आन्सर फिक्स आहे हे शिकवतात. तर ग्राफिकल मेथड मध्ये प्रत्येक मेथडचं तुम्हाला की पॉइंट सांगतो. की पॉइंट्स. ग्राफिकल मेथड मेक क्युरेट व्हॅल्यू टेबल. पहिलं काम ते करायचं. व्हॅल्यू टेबल चुकला तर पुढे जायचंच नाही. ग्राफ पेपर खराब करायचा नाही, मायबापाचे पैसे उडवायचे नाही. आधी व्हॅल्यू टेबल करेक्ट काढायचा. चेक करायचा 2-2दा इक्वेशनला सॅटिस्फाय करतो की नाही. सगळ्या व्हॅल्यू सॅटिस्फाय करत असतील गो अहेड. सबस्टिट्यूशन मध्ये अशा इक्वेशनला सबस्टिट्यूट करा शक्यतो ज्याच्या व्हेरिएबलचा कोएफिशियंट +1 असेल. नसेल तर असा घ्या ज्याच्याचं डिव्हिजन सोपं आहे. सबस्टिट्यूट ज्या इक्वेशन पासून केलं त्याच्यामध्ये ठेवू नका. हे नियम आहे. सॉल्व्ह केल्यावर आलेलं उत्तर सबस्टिट्यूशनच्या इक्वेशन मध्ये ठेवा, दुसरा व्हेरिएबल येतो. हे झाले सबस्टिट्यूशनचे की पॉइंट्स. एलिमिनेशन मध्ये असा कोएफिशियंट असा व्हेरिएबल घ्या ज्याचा कोएफिशियंट सेम आहे, साइन डिफरंट आहे. आता परीक्षेमध्ये दिलेल्या क्वेश्चन मध्ये मे बी दोन्ही इक्वेशनचे साइन सेम राहू शकतात. एक्सही दोन्ही प्लस राहतील किंवा दोन्ही मायनस राहतील. तर तिथं ऍड नाही करता येणार. सेम साइन सबट्रॅक्शन, डिफरंट साइन ऍडिशन. माझ्या वेळेस काय करतात सबट्रॅक्शन मध्ये आपल्याला माहिती आहे सबट्रॅक्शनचं काम आहे टू मेक ऑपोजिट, साइन चेंज करणं. तर ज्या इक्वेशनला सबट्रॅक्ट करतात तो त्याचे साइन ऑपोजिट करतो. म्हणजे जो मायनस होता तो प्लस होऊन जातो. आणि मग कोएफिशियंट सेम करायचे, साइन ऑपोजिट करायचे. ठीक आहे. आपण एक एक्झाम्पल करून पाहूया टेक्स्ट बुक मधलं. एक क्वेश्चन मी घेईल, एक तुम्हाला करायचं आहे. एक करून दाखवतो आणि एक तुम्ही करा. लक्ष द्या. एक्झाम्पल सॉल्व बाय सबस्टिट्यूशन. एक महत्वाची गोष्ट आहे का, एक्झाम मध्ये आपल्याला जर प्रश्न आला सॉल्व बाय सबस्टिट्यूशन तर ते सांगते की त्याच मेथडने करा. सबस्टिट्यूशनने करा म्हणल्यावर मनाने ग्राफ पेपर काढून बसायचं नाही.
तिथं दाखवायचं नाही, बघा सर मी किती छान ग्राफ काढतो, 0 मार्क भेटतील. आन्सर बरोबर असून सुद्धा, कारण जी मेथड आहे ते म्हणते तुला कळलंच नाही प्रश्नात काय म्हणले. जी मेथड सांगितली, हा कोणतीच मेथड नाही सांगितली, सॉल्व म्हणलं तर ग्राउंड फ्री आहे, कुठं नाही, जी सोपी वाटते ती वापरा. सबस्टिट्यूशन करायचंय. सोपं एक्झाम्पल देतो आधी, सगळ्यांनी लक्ष द्या, पुस्तकातलं घेत आहे मी. 3x minus y equals 3. 9x minus 3y equals 9. ओके. ह्याला पाहिल्यावर काय फील यायलाय का बघा? ऐका मी काय बोलायलो. आता आपल्याला रेशो सेम यायचे, दिसायला का? 1/3, 1/3, 1/3. तिन्ही सेम म्हणजे इन्फायनाइट सोल्युशन आहे. तरी आपण सबस्टिट्यूशन करून बघू म्हणाले तर. इकडे बघा सगळ्यांनी. फक्त मला तुम्हाला किती रूल लक्षात आहेत हे चेक करायचंय. सबस्टिट्यूशन मध्ये काय सांगितलं? असं इक्वेशन निवडा ज्याच्यामध्ये एखाद्या व्हेरिएबलचा कोएफिशियंट 1 किंवा -1 असेल. पहिल्या इक्वेशन मध्ये आहे बघा. तर ते सबस्टिट्यूशन साठी आदर्श आहे. ठीक आहे, कुठूनही करू शकतो, बट यूज दॅट. तर इथं आपण लिहू फ्रॉम 1. हे पहा, कन्सिस्टन्सी माहिती आहे म्हणून आपल्याला कळलं. माहितच नसतं तर चुपचाप सॉल्व्ह केला असता आपण. तर एक काम करूया, इथून ज्यांना वाटते आपल्याला चांगलं येते त्यांनी तर नीट बघा. आता काय कराल तुम्ही? y ला सबस्टिट्यूट करायचंय, x ला नाही. x ला का नाही? विल बी अ बॅड आयडिया. बघा x चा कोएफिशियंट 3 आहे. सबस्टिट्यूट केला तर 3 ला डिवाइड करावं लागेल तिकडे लिहून. 3 ने डिवाइड करणं म्हणजे जर नंबर डिव्हिजिबल नसेल तर, आता इथं आहे म्हणून सोपं आहे, नसेल तर अडकताल ना. म्हणून शक्यतो सिंगल वाला करायचा. तर बघा इथून y काय येतो? y येतो 3x minus 3. तर y तिकडे जाईल, 3 इकडे येईल. याला द्यायचा नंबर 3. मी सांगितलं याला आणलंय कुठून? 1 वरून. तर ठेवायचं कुठं? 2 मध्ये. जिथून आणलं तिथं नका ठेवू. मग इथं द्यायचं सबस्टिट्यूट. सबस्टिट्यूट इन इक्वेशन 2 याला ठेवायचं. तर 2 लिहूया. 9x minus 3y is equal to 9. y ची व्हॅल्यू ठेवायची आहे, तर x ला x घ्या 3. y आता डब्यात जाईल. 3x minus 3 is equal to 9. मी एक तुम्हाला रूल शिकवणार आहे म्हणून मी हे पूर्ण सॉल्व्ह करायलो. इथे येईल 9x minus 9x plus 9 is equal to 9. प्लस मायनस 9 कॅन्सल. 9 is equal to 9. सर इथे x काढायला आलो तर x ही गेलो. y ला आधीच काढलं होतं. त्यालाही सबस्टिट्यूट केलं, x ही केलं. इसका मतलब क्या मैथ्स में? JEE मेन्स आणि ऍडव्हान्स मध्ये प्रश्न येतो बऱ्याचदा आणि अशा कंडिशन येतात. त्याच्यासाठी तुम्हाला एक मी महत्वाचा रूल सांगायलो. When we solve an equation and we get a statement which is mathematically correct. बघा 9 is equal to 9 बरोबर आहे ना? Every number is equal to itself. तर 9 हा 9 ला इक्वल आहे. सर मग याच्यात x आलाच नाही, मग आमचं काही चुकलं का? नाही चुकलं बेटा, हे तर आनंदाची गोष्ट आहे. दोन्ही इक्वल आलं याचा अर्थ मॅथमॅटिक्स मध्ये काय असतो? इथं लिहा ऑलवेज ट्रू. काय लिहायचं इथं? ऑलवेज ट्रू. ऑलवेज ट्रूचा अर्थ इनफायनाइट सोल्युशन्स. समजलं? हे जेव्हा दोन्ही ऍक्युरेट येतात तेव्हा इथं लिहायचं इक्वेशन्स हॅव इनफायनाइट सोल्युशन्स. समजलं? जर तुम्हाला असं काहीतरी करत असताना असं काहीतरी सापडलं, ठीक आहे, आणि हे तर नाही म्हणालो, हे तर ट्रूच आहे, पण जर असं आलं LHS ला 2 RHS ला नाही, ते तर ऑलवेज फॉल्स आहे. तर याचा अर्थ नो सोल्युशन्स. ऑलवेज ट्रू हॅज इनफायनाइट सोल्युशन, ऑलवेज फॉल हॅज नो सोल्युशन.
तर हे महत्वाचा नियम लक्षात ठेवा. हा प्रश्न एनसीईआरटीच्या एक्झरसाइज मधलाच आहे. फक्त तुम्ही जेव्हा सॉल्व्ह करायला बसला असतात तर असं कुठेतरी अडकला असतात. आता बोला. हा असते का 2 = 9? आणि मग हे मध्ये ऐका, एक साधी गोष्ट. जेव्हा तुमचा LHS RHS डिफरंट येते, याचा अर्थ ती कोणती कंडिशन आहे? A1/A2 इज इक्वल टू B1/B2 बट नॉट इक्वल टू C1/C. तर या केसमध्ये रेशो सेम झाला म्हणजे दोन्ही एलिमिनेट होणार, म्हणजे सगळ्यांचे कोएफिशियंट सेम होणार आणि सेम कोएफिशियंट झाले तर सगळेच कॅन्सल होणार. म्हणजे उरणार काय? कॉन्स्टंटच. कॉन्स्टंट उरला म्हणजे व्हेरिएबल गायब. सगळेच व्हेरिएबल गेले म्हणजे नो सोल्युशन. मग ते कोणत्या केसमध्ये येते? LHS आणि RHS डिफरंट येतात. हे तर ऑलवेज ट्रू ची केस आहे ना. ऑलवेज ट्रूचा अर्थच आहे की A1 A2 B1 B2 C1 C2 सगळ्यांचे रेशो सेम आहेत. तुम्ही मॅथमॅटिकली तर पाहिलंच. पण आपण काल जे शिकत होतो कन्सिस्टन्सी, त्याच्या मागचं रिझन इथं तुम्हाला कळते. कन्सिस्टन्सी मध्ये असा का नियम आला? तर हे त्याच्या मागचं रिझन आहे. बघा 1/3 1/3 1/3. चला, पण आपण सबस्टिट्यूशनची बेसिक आयडिया काय शिकली? कोणाला सबस्टिट्यूट करतात, कोणत्या इक्वेशन मध्ये ठेवतात, हे तुम्हाला चेक करायचं होतं. एक क्वेश्चन तुम्हाला देतो, आता तुम्ही ट्राय करा, मी नाही करणार. माझा एक नियम असते, मी सोपे करत असतो, मुलांना अवघड देत असतो. S minus T is 3 and S/3 plus T/2 is 6. बिलकुल काळजी करू नका. सबस्टिट्यूट करायसाठी मला कोण सोपा वाटतो? इक्वेशन 1. दोघांचे कोएफिशियंट 1 1 आहे. त्याला घ्या आणि मस्त सॉल्व्ह करा. सगळ्यांना जमला असेल. आता मला सबस्टिट्यूशन वापरायचं तर सोपं इक्वेशन वरच आहे, खालचं भलतंच विचित्र आहे. तर वरचं आपण इथे घेऊ फ्रॉम 1. 1 आहे S minus T is 3. तर मला वाटतं S ला सबस्टिट्यूट करू, T तिकडे जाऊन प्लस होईल. तर याला द्या इक्वेशन 3 आणि आलेलं कुठे ठेवून द्या? 2 मध्ये. ठीक आहे. सबस्टिट्यूट इन इक्वेशन 2. कारण आपण त्याला 1 मधून आणले, 1 मध्ये ठेवू नका. जिथून आणलं तिथे नाही ठेवायचं. तर S ला T+3 ठेवणार. इथे या. तर इक्वेशन काय होईल? T+3/3 प्लस T/2 6. एक तर तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय करू शकता किंवा LCM घेऊ शकता. बघा 3 आणि 2 चा LCM 6 असतो. तर ओव्हरऑल आपण 6 ने मल्टिप्लाय करू. मल्टिप्लाइंग बाय 6. तर 6 ने केल्यावर बघा, इथून 6 ला मल्टिप्लाय केलं तर इथं 2 येतो. 3 ने कॅन्सल होऊन तर इथं तो 2 इंटू T+3. इथे इथून काय होईल? 2 ने 6 ला मल्टिप्लाय इथं केलं 3T येईल. दिसायला सगळ्यांना. आणि इथे 6 केलं की 36 येईल. ठीक आहे. तुमची मेथड थोडी वेगळी असू शकते हा, काही प्रॉब्लेम नाही. तर बघा हे 2T हे 6 रेनबो लावायचा. इकडे आला 3T आणि 36. तर हे आलं 5T and 36 minus 6. 5T becomes 30. So T becomes 6. Very nice. आता आपले रे डायग्राम याला आणून कुठे ठेवायचं? सबस्टिट्यूशन मध्ये. परीक्षेत हे बाण मारू नका. इन इक्वेशन 3 कोण आहे? S is equal to T plus 3. 6 plus 3 that is 9. The final solution is 9,6. आलं लक्षात? तर इथे असं फ्रॅक्शन देऊन काही फार मोठं काम केलं नाही. बट वेन वी वॉन्ट टू एलिमिनेट तेव्हा अडचण आहे. एलिमिनेशन मध्ये ह्यालाही माणसात आणावं लागते. ठीक आहे. कारण बघा हे इक्वेशन बरोबर नाही ठरत. तर याला माणसात आणणे म्हणजे काय करणे बघा, याला 6 ने मल्टिप्लाय करणे, S आणि T चे एक लिनियर इक्वेशन बनवणे.
मग कोएफिशियंट सेम करणे, सॉल्व्ह करणे. त्याला आपण उद्या डिस्कस करू. ओके. तर थेरॉटिकली आता आपला चॅप्टर पूर्ण संपलेला आहे. उद्या कंपल्सरी बुक सोबत ठेवायचं. तुम्ही ग्राफ इथं नाही घरी काढला तरी चालतो, पण उद्या या मेथडचे क्वेश्चन आपल्याला करायचे. एकदा बुकचे क्वेश्चन करा, मग आपण एक्स्ट्रा क्वेश्चन्स करू. थांबूया इथं आपण. काढा